शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये सनबर्निंग आणि सनबर्निंग होण्याची कारणं, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर सनबर्निंग ही द्राक्ष मण्यावरती येणारी एक विकृती आहे आणि हे सनबर्निंग होण्यापाठीमागचं पहिलं कारण म्हणजे द्राक्ष बागेमध्ये कॅनॉपी कमी असणे। कॅनॉपी कमी असेल आणि घडावरती थेट सूर्यप्रकाश पडत असेल तर सनबर्निंग होण्याची शक्यता राहते। त्याचबरोबर पीजीआर, संजीवके आणि स्टेरॉइडचा अति प्रमाणात जर वापर झाला तर सनबर्निंग किंवा दडमणी होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर मण्याच्या वाढीच्या अवस्थेच्या कालावधीमध्ये जर कॅल्शियम, फॉस्फरस, बोरॉन यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता जर झाली तर सनबर्निंग वाढण्याची शक्यता असते। तर यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? यासाठी आपल्याला द्राक्ष बागेमध्ये पुरेशी कॅनॉपी करून घेणे गरजेचे आहे आणि ज्या बागांमध्ये कॅनॉपी नसेल त्या बागांमध्ये द्राक्ष घडावरती पेपरच्या साहाय्याने टोप्या करणे आपल्याला गरजेचे आहे। त्याचबरोबर ज्यावेळी द्राक्ष बागेमध्ये जीएचे स्प्रे चालू असतात त्यावेळी झाडाची भूक जास्त वाढलेली असते आणि त्या काळात खतांचा पुरवठा आपल्याला चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे आणि त्यावेळी जर द्राक्षवेलीला अन्नद्रव्याची कमतरता भासली तर सनबर्निंग होण्याची शक्यता राहते। तसेच पीजीआर, संजीवकांचा त्याचबरोबर स्टेरॉइडचा वापर जपून केला पाहिजे। त्याचबरोबर माल मऊ पडेपर्यंत घडांची जास्त हाताळणी करू नका। तसेच माल मऊ पडण्याच्या अगोदरपर्यंत कोनॅझोल ग्रुप गटातल्या बुरशीनाशकांचा वापर केला असता उन्हामधील घड सनबर्निंग होण्याची शक्यता जास्त असते। त्यासाठी आपल्याला बुरशीनाशकांची फवारणी करताना फाईन स्प्रेइंग होईल अशा पद्धतीने बुरशीनाशकाची फवारणी केली पाहिजे। तसेच सनबर्निंग, क्रॅकिंग होऊ नये यासाठी एक चांगला उपाय म्हणजे वर्षा ॲग्रोचे मॅक्झी कलर प्लस एकरी 500 ते 750 मिली आणि त्यामध्ये बोरिक ॲसिड एकरी 100 ग्रॅम असे 65 आणि 75व्या दिवशी 2 फवारण्या केल्यानंतर सनबर्निंग, क्रॅकिंग, उकड्या याचे प्रमाण कमी होऊन जाईल। तर शेतकरी बंधूंनो, माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।